अगं आजी पाणी तापवलंय, ये लवकर. का रे मी का तुला दाजी वाटले का रे उपट तोंड्या? अगं आजी आजी बोललो, आजी काय समजतं का नाही? असं व्हय लेकरू ग माझ. ऐक ना, मला ते एसटीत बसून सायलीकडे धाड ना. कशाला? त्या सायली वहिनीच्या आयुष्यात तेल होतायचे का तुला? ए जास्तीचं बोलू नको हा. तिच्यामुळं माझ्या लेकराचं नाव खराब होतंय. जेव्हापासून ती घरात आली आहे ना माझ्या घराला पनवती लागली, पनवती. घराला लेकरू नाही काय नाही. काय माहित श्रेयसला कसं गंडवलं हिने कॉलेजात. आजी तुला पहिलेच सांगतो, वहिनीला काय नाव ठेवायचं नाही. का तुझी तिरडी उठली? अरे मला शिकवतो भाई मुर्दा बसिवला तुझा. हा आता मी जातेच. काय झालं सायली, असं अचानक का बोलवलंस? सायली काय झालंय सांगशील का? हे बघ काहीच मनात ठेवू नकोस, मला सगळं सांग. काय सांगू राधा, सांग काय सांगू. मला समजवायला आई नाही, सांगायला बाप नाही, आणि श्रेयसला त्याचं नाव महत्वाचं आहे. तुला सांगू, श्रेयसच्या गावी गेलं ना तर आजी पण तेच म्हणते, समाजात गेलं की तेच. कोणाकोणाला तोंड द्यायचं ग? सगळ्यांना तोंड देऊन थकली आहे. एक बाई म्हणून जन्माला येणं आणि तिला मूल न होणं हे काय पाप आहे का? तुला सांगू, मी लग्न झाल्यापासून श्रेयसला आजपर्यंत कधीच दुखावलं नाहीये. तरीही तो काहीही विचार न करता काल जे मला बोलून गेलाय ना, त्याचं काय करायचं ग? सांग ना. हे बघ सायली, अगं तू सुंदर आहेस, सामर्थ्यवान आहेस, आणि हे बघ जगाचं मला माहिती नाही, पण मला माहिती आहे ना तू खूप चांगली आहेस. आणि जगाचं काय ग, जगाने माझ्यासोबतही अगोदर काय केले हे माहिती नाही तुला. माझ्या लहानपणात माझ्यासोबत काय घडलंय हे जर मी तुला सांगितलं ना तर थरकाप उडेल तुझ्या अंगाचा. पण जाऊ दे, ते सगळं सांगायची आता ही वेळ नाहीये. मी तुला प्रत्येक वेळी सांगते, जरा कठोर व्हायला शिक, नाहीतर ही दुनिया काय आहे हे कळायला तुला वेळ जाईल. आणि हे बघ, मी वचन देते तुला, जगात कोणीही तुझ्यासोबत असो नाहीतर नसो, पण ही राधा तुझ्यासोबत कायम असेल.